ग्राफिकल मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता ग्राफिकल मेथड साठी तुमच्याकडे ग्राफ बुक पाहिजे. हा, तुमचं की बऱ्याच जणांकडे नसेल, पण आजचा दिवस आपल्याकडे आहे बघा. उद्यापासून कुडाळ तालुक्यामध्ये लॉकडाऊन होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसामध्ये हा क्लास संपल्यानंतर ग्राफ बुक मिळवायचा प्रयत्न करा. किंवा गेल्या वर्षीची वगैरे तुमच्याकडे असेल तर वापरायला हरकत नाही. हा, ग्राफ पेपर पण चालतील छोटे असतील तरी. हा, पण आता तुमच्याकडे जर नसेल तर काही हरकत नाही. दुसरी मेथड जी आहे ना ती आपण बघू. सगळ्यांकडे मला वाटतं आता ग्राफ पेपर नसतील, हो ना? किती जणांकडे आहेत का तुमच्या सगळ्यांकडे? आपण सगळ्यांकडे नसतील, बरं ठीक आहे. असतील त्यांनी ग्राफ पेपरवर काढा, नसतील त्यांनी मग ग्राफ पेपर आल्यानंतर हे एक्झाम्पल सोडवा. कसं सोडवायचं हे मी सांगतो बरं. हा, आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मेथड्स आपण बघणार आहोत. दोन मेथड्स आपल्याला 10वी साठी आहेत. त्यापैकी पहिली मेथड आहे ग्राफिकल मेथड. त्या ग्राफिकल मेथडने ज्यावेळी आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करणार त्यावेळी, फॉर एक्झाम्पल समजा असं एक्झाम्पल आहे, अगदी सोपं एक्झाम्पल सुरुवातीला मी घेतोय. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. समजा अशी दोन लिनियर इक्वेशन्स आपल्याला दिलेली असतील आणि ही आपल्याला ग्राफिकल मेथडने जर सॉल्व्ह करायची असतील तर त्यापैकी प्रत्येक इक्वेशनसाठी आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या. हा, आता या व्हॅल्यू कशा काढायच्या? एकच इक्वेशन कन्सिडर करायचं. समजा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 हे जर इक्वेशन मी घेतलं आणि या इक्वेशनमध्ये एक्स ची व्हॅल्यू काहीतरी ॲज्युम करायची, आपण मानायची. फॉर सपोज एक्स इज इक्वल टू 1. समजा एक्स ची व्हॅल्यू मी 1 घेतली. हा, तर इथे 1 प्लस वाय इज इक्वल टू 6 असं होईल. आणि therefore वाय इज इक्वल टू 6. हे 1 इकडे गेल्यानंतर मायनस होतात. therefore वाय इज इक्वल टू 5 असं मला मिळेल. ज्यावेळी एक्स ची व्हॅल्यू मी 1 घेणार त्यावेळी वाय ची व्हॅल्यू मला 5 मिळाली. अशा 3 पेअर्स काढून घ्यायच्या. आता दुसरी काहीतरी एक्स ची व्हॅल्यू मानायची. सपोज फॉर एक्स इज इक्वल टू 2. समजा एक्स इज इक्वल टू 2 घेतलं मी. आता या एक्स इज इक्वल टू 2 साठी वाय ची व्हॅल्यू काय येईल? तर यामध्ये ठेवलं मी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 या इक्वेशन मध्ये मी ठेवणार. हा, एक्स इज इक्वल टू 2 प्लस वाय इज इक्वल टू 6. therefore y is equal to 6 minus 2. therefore y is equal to 4. अशी मला y ची व्हॅल्यू मिळेल. आता या व्हॅल्यू आपण ॲज्युम करायच्या आहेत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पण येऊ शकतात. समजा x ची व्हॅल्यू आपण काय घेणार त्यावर y ची व्हॅल्यू अवलंबून आहे. x ची व्हॅल्यू आपण काय घेतोय त्याच्यावर y ची व्हॅल्यू अवलंबून आहे. तुम्ही x ची व्हॅल्यू वेगळी घेतली तर तुम्हाला वेगळ्या व्हॅल्यू पण मिळतील, तरी पण चालेल, काही हरकत नाही. समजा मी नंतर घेतलं फॉर x इज इक्वल टू 3. मग 3 प्लस वाय होणार 3 प्लस वाय इज इक्वल टू 6. therefore y is equal to 6 minus 3 and y is equal to 6 minus 3 is 3. अशा 3 पेअर्स मला मिळाल्या. एक पहिली पेअर आहे 1 5, दुसरी पेअर आहे बघा 2 4 आणि तिसरी पेअर मला मिळालेली आहे 3 3. हा, मग त्याचं एक टेबल तयार करायचं. मी गेल्या वर्षी असं केलेलं आहे, आठवत असेल तुम्हाला बघा. इथे एक्स ची व्हॅल्यू लिहायची, इथे वाय ची व्हॅल्यू लिहायची, इथे एक्स कॉमा वाय. हा, आता एक्स इज इक्वल टू ज्यावेळी मी 1 घेतलं होतं त्यावेळी वाय ची व्हॅल्यू मला मिळाली होती 5. म्हणजेच मला तो पॉइंट मिळाला 1 5.
आता एक्सची व्हॅल्यू जेव्हा मी 2 घेतली, एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तेव्हा वायची व्हॅल्यू मला मिळाली 4, म्हणजे मला पॉईंट मिळाला 2, 4. आणि तसंच तिसऱ्या वेळी ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू मी 3 घेतली, वायची व्हॅल्यू मला 3 मिळाली, म्हणजे पॉईंट मिळाला 3, 3. हा असं एक मला टेबल मिळेल. त्यानंतर दुसरं इक्वेशन मी कन्सिडर करणार, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, असं दुसरं इक्वेशन आहे. आता या इक्वेशनमध्ये पुन्हा सेम प्रोसिजर करायची, एक्सची व्हॅल्यू मानायची, फॉर सपोज एक्स इज इक्वल टू 1 घेतला परत, तर 1 मायनस वाय इज इक्वल टू 4. हे मायनस वाय त्या साईडला न्या, 4 इकडे आणा, म्हणजे 1 मायनस 4, मायनस वाय तिकडे गेल्यानंतर प्लस होतील म्हणून मी वाय तिकडे नेतोय. हा म्हणजे 1 4 तिकडे आणल्यानंतर मायनस झाले, 1 मायनस 4 इज इक्वल टू वाय. आता 1 मायनस 4 म्हणजेच -3, देअरफॉर वाय इज इक्वल टू -3. ज्यावेळी मी एक्स इज इक्वल टू 1 घेतलं दुसऱ्या इक्वेशनमध्ये, त्यावेळी वायची व्हॅल्यू मला मिळाली -3. हा त्याचा पण टेबल आपण पाहिजे तयार करून घेऊ शकतो. इथे टेबल तयार केलं आपण. हा एक्स इथे वाय, इथे एक्स कॉमा वाय. हा त्यावेळी मी एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी 1 घेतली होती, वायची व्हॅल्यू मला मिळाली आहे -3, म्हणजे पॉईंट मला मिळाला 1 -3. हा असंच दुसरे व्हॅल्यू घ्या, समजा फॉर एक्स इज इक्वल टू 2, म्हणजे मला त्यामध्ये जर मी व्हॅल्यू ठेवल्या त्या, तर 2 मायनस वाय इज इक्वल टू 4. परत हे मायनस वाय तिकडे न्या, 4 इकडे आणा, म्हणजे 2 मायनस 4 इज इक्वल टू वाय. therefore y इज इक्वल टू 2 मायनस 4 इज -2. म्हणजे या ठिकाणी 2 घेतल्यानंतर मला मिळते -2, पॉईंट मिळाला 2 मायनस. हा तसंच अजून एक व्हॅल्यू काढायची आहे, फॉर सपोज एक्स इज इक्वल टू 3 घेतलं, तर या इक्वेशनमध्ये ठेवणार परत 3 मायनस वाय इज इक्वल टू 4. मायनस वाय तिकडे नेलंय, 4 इकडे आणले, तर 3 मायनस 4 इज इक्वल टू वाय. म्हणजे 3 मायनस 4 म्हणजे -1, तर वाय इज इक्वल टू -1. म्हणजे ज्यावेळी मी व्हॅल्यू घेतली 3, व्हॅल्यू मिळाली -1, म्हणजे पॉईंट मिळाला 3 -1. हा अशा प्रकारे दोन इक्वेशन जे आहेत ते दोन्ही इक्वेशनसाठी अशी 2 टेबल तयार करून घ्यायची. हा हे तुम्ही गेल्या वर्षी मला वाटतं झालेलं आहे, तुम्हाला झालंय ना 9वीला? हा ओके. आता फक्त जादा काय आहे यामध्ये, तर तुम्ही ग्राफ सुद्धा काढला होता. मग हे टेबल तयार झाल्यानंतर आपण इथे एक्स आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेतो. हे पण तुम्हाला आठवत असणार गेल्या वर्षीचं. हा मग या एक्स आणि वाय ऍक्सिस वर हा एक्स ऍक्सिस, हा इथे वाय ऍक्सिस, इथे याचा ओरिजिन असतो 0. मग इकडे पॉझिटिव्ह घेतो नंबर सगळे, 1 2 3 4 5 6. तर इकडे -1 -2 -3 -4, जेवढे आपल्याकडे जागा असेल तेवढे आपण नंबर्स लिहून घेतो. हा तसं वाय ऍक्सिस वर पण वरच्या बाजूला 1 2 3 4 5. तर इथे खालच्या बाजूला -1 -2 -3 -4 -5. हा हे तुम्हाला गेल्या वर्षी सगळं आठवत आहे. याला एक्स वाय प्लेन असं आपण म्हणतो. हा कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा एक्स वाय प्लेन.
आता एक्स वाय प्लेन मध्ये या एक्स वाय प्लेन मध्ये दिसतंय ना तुम्हाला? ओके. एक्स वाय प्लेन मध्ये ग्राफ काढताना या दोन इक्वेशनचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. हा ग्राफ काढताना या बाजूला इथे स्केल लिहायचं असतं बघा. मग इथे स्केल काय येणार ते पण तुम्हाला गेल्या वर्षी माहिती आहे बघा. ऑन बोथ ऍक्सिस, ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, असं ते आपलं स्केल असणार आहे. आणि मग एक एक टेबल कन्सिडर करायचं. पहिलं टेबल जे आहे ते आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 साठी आहे. त्यामध्ये हे जे पॉईंट आपल्याला मिळाले ते पॉईंट दाखवून घ्यायचे. आता पहिला पॉईंट आहे 1 5. म्हणजे एक्स ऍक्सिसवर 1, वाय ऍक्सिसवर 5, म्हणजे इथे कुठेतरी तो पॉईंट येणार बघा. एक्स ऍक्सिसवर 1, वाय ऍक्सिसवर 5, म्हणजे एक्स ऍक्सिसवर 1 वरून इकडे जायचं, 5 वरून इकडे यायचं. दोन्ही ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी हा पॉईंट असणार. तो असं गोल करायचा, बाजूला पॉईंट लिहायचा 1 5. ओके. दुसरं पॉईंट आपला काय आहे बघा 2 4, म्हणजे एक्स ऍक्सिसवर 2, वाय ऍक्सिसवर 4, म्हणजे इथे कुठेतरी तो पॉईंट येईल. पॉईंट गोल करायचा, बाजूला लिहायचं 2 4. नंतर तिसरा पॉईंट आपला आहे 3 3. मग तिसरा पॉईंट आपला इथे कुठेतरी येईल बघा 3. इकडनं एक्स ऍक्सिसवर 3, वाय ऍक्सिसवर 3. हा पॉईंट झाला 3 3. आणि मग या तिन्ही पॉईंट मधून जाईल अशी लाईन काढायची. या तिन्ही पॉईंट मधून जाईल अशी आपण लाईन काढणार. आता ही लाईन माझी ॲक्युरेट येणार नाही, कारण माझ्याकडे काही ग्राफ पेपर नाही आहे. हां, तुम्ही जी लाईन काढणार ती बरोबर या 6 मधून जाणार आहे. बरोबर या 6 हा जो पॉईंट आहे ना तो इथे येणार 6. कारण तुमचा ग्राफ पेपर असणार व्यवस्थित स्केल केलेला. इथे स्केल केलेला ग्राफ पेपर नाही आहे, त्यामुळे थोडं इकडे तिकडे जात आहे. अशी ती लाईन काढायची आणि या लाईनवर ते इक्वेशन लिहायचं इथे असं आडवं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. म्हणजे या लाईनचं हे इक्वेशन आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. लक्षात येत आहे काय करतोय, समजतंय? त्याला दोन्ही साईडला ॲरो दाखवायचे आणि ती आपली लाईन होईल. आता ही लाईन जेवढी मोठी काढता येईल तेवढी मोठी काढून घ्यायची. जेवढी मोठात मोठी काढता येईल तेवढी काढायची. आता इथे ग्राफ पेपर माझ्याकडे नाही आहे, जेवढी जागा होती तेवढ्या लांबीपर्यंत मी काढली. आता तसंच सेम प्रोसिजर जी आहे ना ती दुसऱ्या इक्वेशनचं जे टेबल आहे त्यासाठी करायचं. आता यामध्ये पॉईंट काय आहेत बघा, तर 1 -3, म्हणजे 1 इथे आहे, -3 इथे आहे. म्हणजे 1 -3 म्हणजे पॉईंट माझा हा इथे येणार कुठे. मग तिथे लिहिला समजा मी 1 -3. ओके. दुसरा पॉईंट आहे बघा 2 -2. मग दुसरा पॉईंट एक्स ऍक्सिसवर 2, वाय ऍक्सिसवर -2, म्हणजे इथे कुठेतरी येत आहे. आणि तिसरा पॉईंट जो आहे तो आहे 3 -1, 3 -1, इथे कुठेतरी येत. असे ते 3 पॉईंट मिळणार मला. तीन पॉईंट आहेत त्यांना जॉईन सरळ करायचं. हे तिन्ही पॉईंट जॉईन करायचे सरळ रेषेने. आता इथे माझे ॲक्युरेट होणार नाही, तुम्ही लक्षात घ्या. थोडंसं इकडे तिकडे जाईल, कारण तो ग्राफ पेपर पाहिजे त्याच्यात.
अशी ती लाईन काढून घ्यायची. बघा एवढ्यापर्यंत तुम्हाला समजतंय? ओके. आता हे दोन्ही लाईन्स ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील, किती होत आहेत बघा इंटरसेक्ट. अगदी ॲक्युरेट होणार नाही, परत परत सांगतोय, तुमचा ॲक्युरेट होईल ग्राफ पेपर असेल तर. हे दोन्ही पॉईंट ज्या ठिकाणी एकमेकांना, दोन्ही लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल, हा तो पॉईंट जो असणार आहे तो आहे बघा इथे 5-1. ॲक्युरेट येत नाहीये, थोडंसं वर इकडे तिकडे गेलाय ते ग्राफ पेपर नसल्यामुळे. हा पण जवळपास आलाय बघा. 5 इथे 5 आहे, इकडे 1 आहे. हा पॉईंट जो आहे तो 5-1 हा त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट आहे. हा आणि हा इंटरसेक्शन पॉईंट म्हणजेच या इक्वेशनचं सोल्युशन असतं. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो मिळाला आहे मला 5-1 असा पॉईंट मला मिळाला आहे, ज्या ठिकाणी हे दोन्ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होत आहे, हे म्हणजेच काय असणार आहे, या आपल्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असणार. त्यामध्ये खाली लिहायचं, याचा अर्थ काय, 5-1 हा पॉईंट, याचा अर्थ काय, एक्स ची व्हॅल्यू 5 आहे, वाय ची व्हॅल्यू 1. एक्स इज इक्वल टू 5, y is equal to 1 is the solution of given simultaneous equation. बघा तुमच्या लक्षात आलंय का हे एक्झाम्पल? काय केलं तुम्हाला समजलंय? ओके. म्हणजे अशा प्रकारे आपण दिलेलं इक्वेशन, जे सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे ते ग्राफिकल मेथडने सोडवू शकतो. त्यासाठी आपण काय करतो, तर एक इक्वेशन कन्सिडर करतो, त्यासाठी असं टेबल तयार करून घेतो. या एक्सच्या व्हॅल्यू आपण काहीतरी मानतो, एक्सचीच मानली पाहिजे असं पण नाही आहे, वायची मानून एक्सची काढली तरी चालू शकते. इथे आपण एक्सची मानली, वायची व्हॅल्यू काढली, परत एक्सची मानली, वायची व्हॅल्यू काढली आहे, असं 3 वेळा केलं. त्यानुसार हे टेबल बनवलं. तसंच सेम दुसऱ्या इक्वेशनसाठी एक्सची व्हॅल्यू मानली, त्यासाठी वायची व्हॅल्यू काय येते ती काढली. हा असं पुन्हा करून अजून एक टेबल बनवलं. या टेबलमध्ये आपल्याला पहिल्या टेबलमध्ये 3 पॉईंट्स मिळाले. ते तिन्ही पॉईंट आपण इथे दाखवले ग्राफ पेपरवर, आणि त्या तिन्ही पॉईंटमधून जाणारी स्ट्रेट लाईन काढली. त्यालाच आपण या एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 या इक्वेशनचा ग्राफ असं म्हणतो. हा ही जी लाईन आपण काढलेली आहे ती म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 या इक्वेशनचा तो ग्राफ आहे. तसंच दुसऱ्या इक्वेशन मध्ये जे टेबल आपण बनवलेलं होतं त्यामध्ये सुद्धा 3 पॉईंट आपल्याला मिळाले. ते तिन्ही पॉईंट आपण ग्राफ पेपरवर दाखवले, आणि त्या तिन्ही पॉईंट मधून जाणारी आपण लाईन काढली. ती लाईन जी आहे ती कशाची आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. हा हे सुद्धा इक्वेशन इथे या लाईनवर लिहून टाकायचं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता या दोन्ही इक्वेशनचे ग्राफ काढल्यानंतर ते दोन्ही ज्या लाईन्स आहेत त्या दोन्ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होणार. इंटरसेक्ट झाल्या नाहीत तर एवढे जरी आपलं चुकलं समजायचं. हा ते इंटरसेक्ट ज्या ठिकाणी होतात, हा त्या ठिकाणचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स असणार ते कोऑर्डिनेट्स म्हणजेच त्या इक्वेशनचं सोल्युशन. आता या केसमध्ये, या एक्झाम्पलमध्ये ते कोऑर्डिनेट 5-1 असे आले बघा. हा दोन्ही ज्या ठिकाणी छेदल्या लाईन त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 5-1, and therefore x is equal to 5 and y is equal to 1 is the solution of given simultaneous equation असं आपण लिहिलं. हा आता ग्राफिकल मेथडमध्ये आपण काय काय चुकू शकतो किंवा काय आपलं राहू शकतं, एक म्हणजे स्केल लिहायला बरेच वेळा आपण विसरतो. हा ते स्केल लिहिलं नाही तर त्याला मार्क आहेत. हा त्याला अर्धा मार्क असतो. स्केल लिहिणं, दोन्ही ऍक्सिस व्यवस्थित काढणं, याला मिळून 1 मार्क आहे. ऍक्सिस आपण काढतो मात्र स्केल लिहायला विसरतो, त्यामुळे तिथे मार्क आपला जाऊ शकतो. दुसरं म्हणजे आपण ते सगळं व्यवस्थित करतो, लाईन्स वगैरे काढतो, पण सोल्युशन लिहायला विसरतो. लाईन्स काढून झाला की आपल्याला वाटतं आपलं संपलं. हा तसं नाही आहे. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपण ते ग्राफ काढलेला आहे, त्यासाठी त्याचं सोल्युशन लिहिणं महत्वाचं आहे. मग खाली लिहिलं पाहिजे, therefore x is equal to 5, y is equal to 1 is the solution of given simultaneous equation. हे एवढं पूर्ण केलं की हे एक्झाम्पल जे आहे ते 3 मार्क्ससाठी विचारलं जाणार आहे. कारण हे सोपं आहे. काय हे इक्वेशन दिली होती ती सोपी आहे थोडीशी.
थोडं कठीण असेल तर हेच एक्झाम्पल 4 मार्क्ससाठी पण विचारलं जातं. आता अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ यात ग्राफिकल मेथडवर. थोडंसं कठीण असेल ते असं घेऊ. कठीण म्हणजे व्हॅल्यू काढताना थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. हे लिहून घेतलंय तुम्ही ना? ओके. समजा असं इक्वेशन आहे 2x minus 3y is equal to 4 आणि दुसरं इक्वेशन आहे 3y minus x is equal to 4. असं एक सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि या इक्वेशन मध्ये आपल्याला ग्राफिकल मेथडने समजा हे सोडवा असं म्हटलेलं आहे. तर अशा वेळी सेम प्रोसिजर आहे, मात्र इथे थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. एक्स ची व्हॅल्यू काय घेतली पाहिजे म्हणजे वाय ची व्हॅल्यू आपल्याला पूर्णांकामध्ये मिळेल. हा, फॉर एक्झाम्पल समजा मी इथे एक्स ची व्हॅल्यू समजा 1 घेतली. हा, एवढ्यात लिहू नका. समजा एक्स ची व्हॅल्यू 1 घेतली तर 2 into 1 minus 3y is equal to 4 असं होईल. आता 2 into 1 म्हणजे 2 minus 3y is equal to 4 असं होईल. आता हे 4 इकडे आणले आणि मायनस 3y तिकडे नेले तर 2 minus 4 is equal to minus 3y तिकडे प्लस होणार. हा, म्हणजे मला 3y is equal to minus 2 मिळाले and therefore y is equal to minus 2 upon 3 मिळाले. आता minus 2 upon 3 हे त्या ग्राफ पेपरवर दाखवणं आपल्याला कठीण होणार. हा, अगदी ॲक्युरेट आपण दाखवू शकणार नाही. म्हणून इथे एक्स ची व्हॅल्यू 1 घेऊन चालणार नाही. एक्स ची व्हॅल्यू 1 घेऊन इथे चालणार नाही. मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी काय करायचं बघा. अशा वेळी आधी y ची व्हॅल्यू या इक्वेशन वरूनच काढून घ्यायची. म्हणजे इथे 2x आहे, हे 4 मी समजा इकडे आणले तर ते -4 होणार इज इक्वल टू 3y असं होणार. म्हणजे 2x minus 4 हे 3 इकडे आणल्यानंतर डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू y अशी आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. हा, y इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 2x minus 4 डिवायडेड बाय 3. आता हे 2x minus 4 याला 3 ने भाग जर गेला, या 3 ने भागलेला आहे ना, 3 ने जर भाग गेला तर मला y ची व्हॅल्यू काय मिळणार आहे? पूर्णांकामध्ये मिळणार. हा, म्हणजे 2x minus 4 हे काय आलं पाहिजे? या 3च्या पटीत आलं पाहिजे असा विचार करायचा. 2x minus 4 हे काय आलं पाहिजे? हे पूर्ण जे आहे 2x minus 4 हे 3च्या पटीत आलं पाहिजे. म्हणजे 3 आलं चालेल, 6 आलं चालेल, 9 आलं चालेल, हा 12 आलं तर चालेल. तरच काय होणार? माझा y ची व्हॅल्यू मला पूर्णांकात मिळणार. मग x ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल बघा. समजा x ची व्हॅल्यू इथे 2 घेतली तर 2 into 2 काय होतील? 4 होतील. 4 minus 4 म्हणजे 0. 0 डिवायडेड बाय 3 0 हे चालू शकतं. हा, असा विचार करायचा. म्हणजे x ची व्हॅल्यू समजा मी असं म्हणायचं फॉर x इज इक्वल टू 2. हा, मग x ची व्हॅल्यू 2 घेतल्यानंतर मला y इज इक्वल टू असं मिळणार 2 into 0 2 into x ची व्हॅल्यू 0 minus 4 डिवायडेड बाय 3. सॉरी 2 into x ची व्हॅल्यू 2 घेतली आपण 2 into 2. हा, x ची व्हॅल्यू 2 घेतली बघा 2x 2 into 2 minus 4 डिवायडेड बाय 3. हा, आता 2 into 2 किती आले? 4. 4 minus 4 किती होणार? 0. 0 डिवायडेड बाय 3 दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे ज्यावेळी मी x ची व्हॅल्यू किती घेतली? 2 घेतली
तर वायची व्हॅल्यू मला मिळाली 0. हे चालू शकतं कारण 2 0 हा पॉईंट आपण दाखवू शकतो ग्राफ पेपरवर. काय म्हणतोय लक्षात येतंय तुमच्या? हा असंच का घेतलं, वन का नाही घेतलं तुम्हाला लक्षात आलं? कारण ते अपूर्णांकामध्ये आलं. ते सुद्धा अपूर्णांकामध्ये कसं 2.5 3.5 आले तर आपण ग्राफ पेपरवर दाखवू शकतो. पण 2/3 हे जर तुम्ही बघितलं तर ते 0. ऐकायला येते तुम्हाला? ओके ओके एक मिनिट. बरं ठीक आहे, मी जोराने बोलतोय, याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. हा एक्स ची व्हॅल्यू दुसरी काय घेऊन चालेल बघा, इथे विचार केला सर आपण. समजा मी इथे 2 घेतली, हा एक व्हॅल्यू मला मिळाली, तर 3 घेतली तर 2 × 3 6 होती. हा 6 - 4 म्हणजे 2/3 दाखवता येणार नाही बघा परत आपल्याला. मग दुसरी कोणती 4 घेऊन बघा, 2 × 2 4 4 - 4 सॉरी 2 × 4 8 8 - 4 इज 4 4/3 हे पण दाखवता येणार नाहीये. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 4 घेऊन पण चालणार नाही. 5 घेतली तर काय होईल बघा, एक्स इज इक्वल टू समजा आपण 5 घेतलं, हा तर या ठिकाणी चालू शकतं. एक्स इज इक्वल टू 5 घेतलं तर मला वाटतं चालू शकतं बघा. हा एक्स इज इक्वल टू 5 घेतलं तर असं होईल, y इज इक्वल टू 2x म्हणजे 2 × 5. इथे बघायचं y इज इक्वल टू जी आपण व्हॅल्यू काढली ती 2 × 5 - 4 divided by 3. That is 2 × 5 is 10. 10 - 4 is 6 divided by 3. That is equal to 2. म्हणजे y ची व्हॅल्यू मला काय मिळेल? 2 मिळेल. जर मी काय करेल, x इज इक्वल टू 5 घेतलं फॉर x इज इक्वल टू 5. हा म्हणजे मला पॉईंट मिळेल 5 2. हा आता असं अजून कोणती व्हॅल्यू घ्यावी लागेल बघा. तर 7 घेऊन चालेल बघा. 2 × 7 7 2 14 होतील. 14 - 4 नाही होणार, 10 होणार. 10/3 म्हणजे परत आपल्याला दाखवता येणार नाही. हा 6 घेतले तर 6 2 12 होतील. हा हे पण थोडंसं कठीण होत आहे. मग अजून कोणती व्हॅल्यू घ्यावी लागेल असा विचार केला तर बघा. अपूर्णांकामध्ये घ्यावी लागली तरी चालू शकते बघा. अपूर्णांकामध्ये घेतली तर काय होईल बघा. समजा मी x ची व्हॅल्यू 1/2 घेतली तर इथे होऊ शकतं. हे तुम्हाला करता आलं पाहिजे, मतलब ठरवता आलं पाहिजे बघा. हा समजा मी आता इथे करून दाखवतो मला तुम्हाला. फॉर x इज इक्वल टू 1/2. हा आता x इज इक्वल टू 1/2 घेतलं तर y इज इक्वल टू 2 × x म्हणजे 1/2 - 4 डिवायडेड बाय 3. आता हे 2 ला हा 2 कॅन्सल होणार, म्हणजे y इज इक्वल टू 1 - 4 म्हणजे -3 डिवायडेड बाय 3. जर
अशा मला ज्या व्हॅल्यू मिळतात, ऐकवायला येत आहे तुम्हाला? ओके. हां, असं आपण एका इक्वेशनची अशा प्रकारे एक टेबल तयार करण्यासाठी 3 व्हॅल्यू आपण काढली. आता दुसरं जे इक्वेशन आहे त्या दुसऱ्या इक्वेशनसाठी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे एक टेबल तयार करावं लागेल. मग आता दुसरं इक्वेशन काय आहे? तर 3y मायनस एक्स इज इक्वल टू 4. मग यावरून समजा x ची व्हॅल्यू काढून घेतली तरी चालू शकते. म्हणजे 3y हे 4 इकडे आहे ते इकडे आणलं तर -4 इज इक्वल टू एक्स असं मला मिळेल. हा, हे -x मी त्या साईडला नेले ते प्लस झाले, हे 4 इकडे आणलं तर हे मायनस झाले. म्हणजे x इज इक्वल टू मला मिळाले 3y मायनस 4. मग आता y ची व्हॅल्यू कन्सिडर करायची आणि x ची व्हॅल्यू काढायची. हा, म्हणजे फॉर y इज इक्वल टू समजा 0 घेतलं मी, तर x इज इक्वल टू 3 इंटू 0 मायनस 4. दॅट इज 3 इंटू 0 इज 0, 0 मायनस 4 इज -4. म्हणजे x ची व्हॅल्यू मला 1 मिळाली -4. ज्यावेळी मी y ची व्हॅल्यू 0 घेतली, x ची व्हॅल्यू मला -4 मिळाली. हा, हे इक्वेशन तेवढंसं कठीण नाही आहे. आता दुसरं, फॉर y इज इक्वल टू समजा मी 1 घेतलं याच्यामध्ये, हा y इज इक्वल टू 1 घेतलं तर x इज इक्वल टू 3 इंटू 1 मायनस 4. आता 3 इंटू 1 म्हणजे 3 मायनस 4 दॅट इज -1. हा, आणि तसंच तिसरी व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर y इज इक्वल टू समजा मी 2 घेतलं, हा, तर याच्यामध्ये x इज इक्वल टू 3 इंटू 2 मायनस 4. आता 3 इंटू 2 म्हणजे 6 मायनस 4 इज 2. म्हणजे x इज इक्वल टू किती मिळालं? 2 मिळालं. हा, म्हणजे अशा प्रकारे आपण त्याच्यात 3 व्हॅल्यू काढू शकतो. मग त्याची 2 टेबल्स आपल्याला मिळतील. हा, ती दोन्ही टेबल्स समजा मी इकडे लिहितो खाली. पहिल्या इक्वेशन साठी टेबल असं होईल बघा, x y x, y. हा, मग पहिल्या इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू 2 घेतल्यानंतर y ची व्हॅल्यू 0 मिळाली होती. 2 0 असा पॉईंट मिळाला होता. हा, दुसऱ्या x ची व्हॅल्यू 5 घेतल्यानंतर y ची व्हॅल्यू 2 मिळाली होती. 5 2. आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये तिसरी व्हॅल्यू x ची व्हॅल्यू आपण अपूर्णांकामध्ये घेतली होती 1/2. आता 1/2 म्हणजेच हे किती आहे सांगा? 0.5. हे आपण ग्राफ पेपरवर दाखवू शकणार आहोत. हा, म्हणून मी तसं घेतलं. y ची व्हॅल्यू आपल्याला -1 मिळाली. हा, म्हणजे हे लिहिताना मी असं पण लिहू शकतो 0.5, -1. हा, असं एक टेबल झालं. दुसऱ्या टेबलमध्ये x y x, y याच्या व्हॅल्यू बघा. आता आपण उलट केलं होतं, y ची व्हॅल्यू 0 मानली होती, मग y च्या समोर लिहिणार आपण ती. त्यावेळी x ची व्हॅल्यू -4 आली होती. म्हणजे पॉईंट लिहिताना -4 0 असं आधी लक्षात घ्या. आधी x कॉर्डिनेट लिहितो आपण. हा, जरी आपण काढताना उलट काढलं असेल तरी सुद्धा लिहिताना ते -4 0 असं लिहिलं पाहिजे. दुसऱ्यामध्ये y ची व्हॅल्यू आपण 1 घेतली होती, x ची व्हॅल्यू आपल्याला -1 मिळाली, म्हणजे पॉईंट मिळाला -1 1. तिसऱ्या वेळी आपण y ची व्हॅल्यू 2 घेतली होती, x ची व्हॅल्यू पण आपल्याला काय मिळाली? 2 मिळाली, म्हणजे पॉईंट आला 2 2. आता हे पॉईंट तुम्हाला तिथे ग्राफ पेपरवर दाखवता येते. दाखवता येतील. आता आपल्याकडचा वेळ संपत आलाय. 2 मिनिटं फक्त राहिली. हा, तुम्ही एक ग्राफ पेपरवर दाखवा आणि सॉल्व करा ज्यांच्याकडे आहे.
ग्राफ पेपर त्यांनी बाकीच्यांनी आज बाजारामध्ये खरेदी करा. हा, आपण तरी आठवड्यातून 2च लेक्चर टाइम टेबलमध्ये दिसत आहेत गणितसाठी, तरी सुद्धा कधी जरी मध्ये वेळ मला मिळाला तर मी अजून जास्त, हे 2 तर घेणारच, पण यापेक्षा जास्त सुद्धा हळूहळू आपण वाढवणार. आणि या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये अल्जेब्राचे 2 चॅप्टर आणि जॉमेट्रीचं पण 2 करण्याचा प्रयत्न राहील, पण कमीत कमी एक तरी चॅप्टर आपण कंप्लीट करणार आहोत. 2-2 जरी आपण केले, हा 2-2, हा 2-2 केलं ना तरी सुद्धा आपल्याला एक 30% पोर्शन आपला कंप्लीट होईल मे मध्ये. हा, आणि तेवढं पुरेसं आहे. 2-2 चॅप्टर्स आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. आजचं तुम्हाला समजलं आहे? ओके. आता मागच्या लेक्चरचं बऱ्याच जणांनी काय सोडवून टाकलं नाही बघा.